मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकरीनगरमध्ये. आज आपण मराठीचे प्रश्न घेणार आहोत, म्हणजे व्याकरण. व्याकरणमध्ये आपण मित्रांनो स्वर व्यंजन हे घेणार आहोत. जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं नसेल तर बघून घ्या, या चॅनलमध्ये भेटेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न हा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हे जे प्रश्न आहेत ना, ते तलाठीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला कळेल की कोणता कोणता प्रश्न कोणत्या एक्झामला आलेला. सुरुवात करूया व्हिडिओला. तर उच्चाराच्या दृष्टीने प आणि फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? कशामध्ये मोडतात सांगा मित्रांनो. तर गोष्ट यामध्ये मोडतात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, उच्चाराच्या दृष्टीने अ, ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतात? सांगा मित्रांनो, कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर कंठ, तालव्य. एक मिनिट मित्रांनो, मला दिसत नसेल. हा, आत्ता दिसत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं, कंठ, तालव्य. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, बाराखडी कशी तयार होते? तर सांगा, बाराखडी कशी तयार सांगा मित्रांनो, कशी तयार होते बाराखडी? 12 अक्षरेहून होते का? तर नाही. व्यंजन तर नाही. तर व्यंजनात 10 स्वर व 2 स्वरादी मिळून होते बाराखडी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथं. पुढचा प्रश्न हा बघा. प्रश्न तलाठीला आलेला आहे, नांदेड तलाठी भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे हा, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. 2008 मध्ये आलेला आहे. तर ए, अ, ए, ओ, औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर संयुक्त स्वर. तर मित्रांनो, मला सांगा की व्यंजने किती असतात आणि स्वर किती असतात? हे पण मित्रांनो, हा प्रश्न पण आलेला आहे. तर तुम्हाला सांगतो, व्यंजन हे 34 असतात आणि स्वर हे संयुक्त स्वर नाही, तर स्वर, फक्त स्वर हे 12 असतात. तर पुढचा प्रश्न बघूया काय आहे ते. तर पुढचा प्रश्न आहे, अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे? अनुनासिकाचे दुसरे नाव परस्वर्ण हे आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, बघा. व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव काय आहे? हे सांगा, काय आहे हे नाव? तर काय आहे हे नाव? सांगा बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? कमेंट मध्ये आम्हाला सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दंतटोष्ट. पुढचा प्रश्न बघूया. हा पण बघा, असिस्टंट एक्झाम मध्ये 2012 ला आलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कंठीय वर्ण कोणता आहे? सांगा मित्रांनो. तर हा, सांगा बघू. या प्रश्नाचं उत्तर आहे ड. ड असं नाही मित्रांनो, ते मिस्टेक झाली. तर ड असा आहे. ते माझ्या रायटरने चुकून ग टाकला. गच्या जागी ड असा आहे. या प्रश्नाचे उत्तर हे आहे, नाही आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता अनुनासिक मूर्धन्य आहे?
सांगा मित्रांनो. तन्य आहे मूर्धन्य. पुढचा प्रश्न बघूया. रे हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? सांगा मित्रांनो. मूर्धन्य हा आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मृद व्यंजन दंती आहे? तर द हा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? तर स हा मूर्धन्य नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा बघा मित्रांनो, हा तुम्हाला दिसत असेल तो सोलापूरला आलेला लिपिक आणि टंकलेखा यामध्ये आलेला 2018ला. तर खालीलपैकी ओष्ठ असलेले कठोर व्यंजन कोणते? तर प. तर हा पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालक आहे? ते सांगा. बघा वाचून आणि सांगा काय आहे ते. हा. पुढचा प्रश्न, मला दिसतंय का मित्रांनो? एक मिनिट. हा, आता दिसत असेल तुम्हाला. तर खालीलपैकी कंठोष्टे वर्ण कोणता आहे? तर ओ हा आहे. आता झूम करतो, तुम्हाला दिसला नसेल तर बघा. प्रश्न हा होता, खालीलपैकी कंठोष्टेय वर्ण कोणता आहे? तर ओ हा आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. ह या वर्णाचे उच्च स्थानानुसार असलेले नाव काय आहे? तर सांगा काय आहे नाव? कंठथय हा आहे. तर मित्रांनो असे होते प्रश्न. तर तुम्ही बघितलाच असेल की तलाठीला आलेले प्रश्न आहे. सोलापूरमध्ये आलेले 2012ला आलेला एक प्रश्न होता आणि नांदेडमध्ये आलेला एक प्रश्न होता 2008 मध्ये. तर कसा होता व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.